नमस्कार. आज आपण एकदम चटपटीत सर्व स्त्रियांचा वीक पॉइंट किंवा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ली जाणारी पाणीपुरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. घरी बनवलेले पाणीपुरीचे पाणी गाड्यावरच्या पाणीपुरीसारखे होत नाही. असे का होते? कधी हे पाणी आंबट होते तर कधी खूप पातळ. त्यासाठी आज आपण एकदम परफेक्ट प्रमाणात अचूक पद्धतीने हे पाणी बनवणार आहोत. चला तर मग आंबट गोड पाणी यासोबत चटपटीत आलूचा मसाला कसा बनवला आहे ते पाहूयात. पाणीपुरी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण आंबट गोड किंवा खट्टा मिठ्ठा पाणी कसे बनवायचे ते पाहूयात. तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे 50 ग्रॅम चिंच. जितकी आपली चिंच आहे तितकाच यामध्ये गूळ घालायचा आहे. यासाठी गूळ घालत असताना थोडासा जास्त घातला तरीसुद्धा चालेल, कारण जर चिंच जास्त आंबट असेल तर गोडाचे प्रमाण थोडेसे कमी होते. आता या मिश्रणामध्ये चांगले कडकडीत गरम पाणी घालायचे आहे, म्हणजे आपले पाणी चांगले घट्टसर असे तयार होते. त्यासोबत चिंचेचा पल्पसुद्धा एकदम छान असा निघतो आणि गूळसुद्धा गरम पाण्यामध्ये पटकन विरघळल्यासुद्धा जातो. आता हे 15 मिनिट भिजत ठेवायचे आहे. तर जवळजवळ 15 मिनिट झाले आहेत आणि इथे आपले मिश्रण छान भिजले आहे. यामध्ये गुळाचा एकही खडा शिल्लक राहिलेला नाही. आता हे मिश्रण एका गाळणीने गाळून घेणार आहोत. तर त्यासाठी अशा प्रकारची एक चाळणी घ्या आणि यामध्ये हे मिश्रण घाला. गोड पाणी बनवत असताना इथे आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर चिंच जास्त आंबट असेल तर गूळ थोडासा जास्त घालायचा आहे. इथे माझी चिंचसुद्धा गोड होती. तर इथे बघा एकदम छान असा या चिंचेचा पल्प बाजूला निघाला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. यासोबतच अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पूड घालणार आहोत. त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आहे. आता हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात. इतक्याच मसाल्यावर हे पाणी एकदम छान असे होते. यामध्ये चाट मसाला किंवा पाणीपुरी मसाला किंवा काळे मीठ घालण्याची आवश्यकता नाही, कारण चिंचेलाच स्वतःचा एक आंबटसरपणा असतो. त्यासाठी यामध्ये अजून कुठले मसाले घालण्याची आवश्यकता नाही. इतक्या मसाल्यावरच हे पाणी एकदम छान असे होते. आता यानंतर तिखट पाणी कसे बनवायचे ते पाहूयात. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. यामध्येच 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले घातले आहे. यासोबतच चवीनुसार मीठ घालूयात. आणि इथे जर का तुम्हाला पुदिन्याचे पाने घालायचे असतील तर ते तुम्ही घातले तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालून याला बारीक असे मिक्सरला फिरवून घेऊयात. तर इथे आपले एकदम छान असे वाटण तयार झाले आहे. तयार झालेले वाटण लगेच गाळणीने गाळून घ्यायचे आहे आणि जितके पाणी तुम्हाला पाहिजे आहे तितके पाणी तुम्ही यामध्ये लगेच घालू शकतात. तिखट पाणी म्हटले की थोडेसे पातळसर असे असते. आता यामध्ये काही मसाले घालूयात. पाव चमचा काळे मीठ, अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पूड, पाव चमचा चाट मसाला. इथे या पाण्यामध्ये लिंबाचा रस घालण्याची आवश्यकता नाही, कारण आपण यामध्ये चाट मसाला घातलेला आहे. तर इथे आपले तिखट पाणीसुद्धा एकदम छान असे तयार झाले आहे. सगळे शेवटी आपण यामध्ये खारी बुंदी घालणार आहोत. तयार झालेले पाणी एका बाजूला ठेवून देऊया. आता आपण आलूचा मसाला कसा बनवायचा ते पाहूयात. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 5 मध्यम आकाराचे बटाटे. सुरुवातीलाच या बटाट्याला चांगले उकडून साल काढून घेतली आहे. आता हे बटाटे एक एक करून चांगले मॅश करून घेऊयात. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निःशुल्क आहे. तर इथे आपले सगळे बटाटे छान मॅश झाले आहेत. आता यामध्ये काही सुके मसाले घालूयात. तर सुरुवातीला चवीनुसार मीठ घातले आहे. यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा काळे मीठ घातले आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा भाजलेली जिरेची पूड आणि अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे. यासोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो सुद्धा घालणार आहोत. इथे जर तुम्हाला कांदा घालायचा नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. आणि इथे जर तुम्हाला शिजवून घेतलेले मटार किंवा शिजवून घेतलेले काळे चणे घालायचे असतील तर ते तुम्ही घातले तरीसुद्धा चालेल. आता अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात.
यासाठी इथे वेगळे कुठले मसाले घालण्याची आवश्यकता नाही. इतक्या मसाल्यामध्येच आपला आलूचा मसाला एकदम भारी असा लागतो. अगदी ठेल्यावर पाणीपुरी मिळते, सेम त्या चवीचीच होते. त्यासाठी मसाले घालत असताना फक्त आपल्याला आलूच्या मसाल्यामध्ये आणि तिखट पाण्यामध्येच घालायचे आहेत. जर तुम्ही गोड पाण्यामध्ये तिखट आणि मिठाशिवाय बाकीचे मसाले घातले तर गोड पाण्याची सुद्धा चव बदलते. त्यासाठी शक्य होईल तेवढे तिखट पाण्यामध्ये आणि आलूच्या मसाल्यामध्येच मसाले घाला. आता जे आपण तिखट पाणी करून ठेवलेले होते त्यामध्ये थोडीशी खारी बुंदी घालणार आहोत. तर इथे आपले एकदम छान चटपटीत आंबट गोड आणि तिखट पाणी यासोबत आलूचा मसाला सुद्धा तयार झाला आहे. आता ज्या विकत पाणीपुरीसाठी पुऱ्या मिळतात त्या घरीच आणून मी तळून घेतल्या आहेत. आता या पुऱ्या चांगल्या सर्व करून घेऊयात. त्यासाठी अशा प्रकारे याला टोचे मारून छिद्र करून घ्यायचे आहे. छिद्र करून घेतल्यानंतर सुरुवातीला जो आपण आलूचा मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालूयात. आलूचा मसाला झाला की यानंतर यामध्ये खट्टा मिठा म्हणजेच गोड पाणी घालणार आहोत. त्याचबरोबर वरतून थोडीशी तिखट पाणी घालूयात. तिखट पाणी घालताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकतात. तर इथे आपली पहिली पाणीपुरी एकदम छान अशी तयार झाली आहे. अशाच प्रकारे बाकीच्या राहिलेल्या सुद्धा पाणीपुरी तयार करून घेऊयात. ही पाणीपुरी पाहून सुटली आहे ना तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी. आपण बाहेर जाऊन पाणीपुरी खातो, आपल्याला माहीत नसते की ते पाणी कधी बनवलेले आहे, पुऱ्या कधी तळलेल्या आहेत. त्यापेक्षा अशा प्रकारे घरीच पाणी बनवून अशा प्रकारे घरीच तुम्ही पाणीपुरी बनवू शकतात. जर तुम्हाला ही पाणीपुरी आवडली असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही या पाणीपुरीवरती नायलॉन शेव घातली तरी सुद्धा चालेल. झाली आहे ना एकदम चटपटीत, जशी की गाड्यावर मिळते तशी सेम त्याच चवीची आपली ही पाणीपुरी. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.